आहे. इतिहासात जे काही घडलं तो इतिहास पुन्हा पुन्हा उकरला जातो आणि ज्या खपल्या आहेत त्या खपल्या काढण्याचं काम सगळ्याच बाजूंनी केलं जातं, कोणाला एकाला दोष देण्याची गरज नाही. पण आता राहुल गांधींनी जो आरोप केलेला आहे, राहुल गांधींनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव वापरलेलं आहे की मी सावरकर नाही माफी मागायला असं म्हणत, कुठेतरी त्यांना माफी वीर अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा करायची, नकारात्मक सावरकर त्यांना वापरायचे होते म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. काय राहुल गांधींना नेमकं साधायचं होतं याच्यातून? आपण जे म्हणालात की बाबा इतिहासाच्या खपल्या काढून पुन्हा नवी दुही का निर्माण केली जाते, विलासजी आपलं म्हणणं बरोबर आहे की इतिहास हा उघडून पुन्हा पुन्हा समाजामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण करणं चुकीचं आहे. पण या संदर्भामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज जो देश आपला खरा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून समाजामध्ये जाती धर्मामध्ये विद्वेष निर्माण केला जातो आणि नको ती शून्य किमतीचे लोक, ज्यांचा दर्जा खूप दर्जाहीन लोक असतात, असे महापुरुष म्हणून बिंबवले जातात आणि जे खरंच महापुरुष असतात त्यांना बदनाम केलं जातं. म्हणून खरा इतिहास, वस्तुनिष्ठ इतिहास, निरपेक्ष इतिहास समाजामध्ये आला पाहिजे, अन्यथा समाजामध्ये आणि जाती जातीमध्ये द्वेषभावना निर्माण होते. या ठिकाणी राहुल गांधी यांचं स्टेटमेंट जरी राजकीय असलं तरीच त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. ते जे म्हणाले की मी माफी मागणार नाही कारण माफी मागायला मी काय सावरकर नाही. आपल्याला माहिती असेल निरंजन टकले नामवंत पत्रकार आहेत. केवळ निरंजन टकलेच नव्हे तर अनेक असे इतिहास अभ्यासक आहेत, मदन पाटील आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सावरकरांना क्रिटिसाइज केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांना क्रिटिसाइज केलेलं आहे. सावरकरांचं जे काय आपण सुरुवातीला सांगत होता प्रास्ताविकामध्ये की सावरकर महान कवी होते, महान साहित्यिक होते, त्यांच्या काव्याबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या लेखनाबद्दल ते महान साहित्यिक होते. पण त्यांची जी आयडिओलॉजी आहे, त्यांची जी विचारधारा आहे, ती विचारधारा आजच्या आपल्या 21व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकामध्ये, 20व्याच्या उत्तरार्धामध्ये आपण जी संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे, जी संविधानिक लोकशाही स्वीकारलेली आहे, त्या संविधानिक लोकशाहीला सावरकरांची विचारधारा आज उपयुक्त नाही. कारण द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत असेल किंवा धार्मिक राष्ट्रवादाचा सिद्धांत असेल, हा संसदीय आणि संविधानिक लोकशाहीच्या विरोधात आहे आणि सावरकर हे संविधानिक मूल्याच्या विरोधात त्यांची विचारधारा आहे, हे त्यांच्या लेखनातून सातत्याने स्पष्ट होतं. ते क्रांतिकारक होते, हिंसक भाषा वापरायचे म्हणून तुम्हाला असं म्हणायचंय, पण त्यांचे अनेक पैलू सुद्धा आहेत. त्यांनी पुन्हा जी भूमिका धर्मनिरपेक्षवादाची आहे ती सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. कुठले सावरकर नको आहेत? हा, सावरकर कोणते नको आहेत ते सांगतो तुम्हाला की त्यांना जे अलीकडच्या काळामध्ये भारतरत्न दिला पाहिजे, भारतरत्न देणे इतके ते महान नाहीत. त्यांना जर भारतरत्न द्यायचं असेल तर त्या काळ्या पाण्याची शिक्षा झालेले 114 जे देशभक्त आहेत, जे 114 जण प्रत्यक्षात शिक्षा भोगले, ते अमर झाले. मग सुखदेव, राजगुरू आहेत, भगतसिंग आहेत, त्यांनाही भारतरत्न द्यावा लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी जे 114 क्रांतिकारक आहेत की ज्यांना प्रत्यक्षात काळ्या पाण्याची अंदमान निकोबारमध्ये शिक्षा झाली, त्यांनी भोगली, त्यांनी कधीही माफी मागितली नाही. सावरकरांनी 6 वेळा माफीनामा दिलेला आहे. तो माफीनामा आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल. किती याचना केलेल्या आहे, किती, म्हणजे सावरकरांमध्ये जे क्रांतिकारकत्व सांगितलं जातं ते माफीनामा वाचल्यानंतर त्यांची दया याचना अत्यंत खालच्या पातळीवरती दया याचना गेलेली आहे. ही झाली सावरकरांची एक बाजू. दुसरी जी बाजू आहे त्यांची आयडिओलॉजिकल, ही आजच्या काळामध्ये आणि आपण जो संसदीय लोकशाही स्वीकार त्यासाठी खूप धोकादायक आहे. बुद्धाच्या संदर्भामध्ये तथागत गौतम बुद्ध केवळ भारताचा वारसा नव्हे तर जगाचा वारसा आहे. अगदी आपले प्रधानमंत्री माननीय मोदी सुद्धा परदेशात गेल्यानंतर बुद्धाचा जय जयकार करतात. त्या बुद्धाबद्दल सावरकर म्हणतात की बुद्धांनी अहिंसा आणली आणि आपल्या देशाचा अधपात केला. याचं खंडन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. मग पेशवे हिंसक होते, मग ब्रिटिशांबरोबर लढताना पेशवे का पराभूत झाले? म्हणजे बुद्धाबद्दल इतकी गरळ ओकली सावरकरांनी, इतकं विष ओकलंय की सगळं मी सांगू शकत नाही. याबद्दल बाबासाहेब आंबेडकर क्रिटिसाइज करतात. कोणीतरी बाबासाहेबांना सांगितलं की सावरकर बुद्धाबद्दल खूप विष ओकले, तर बाबासाहेब म्हणले, अहो सावरकर विष नाहीत ओकले, ते पोटातून नरक ओकलेले आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे.
आणि छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजीराजांनी शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा आदर केला पाहिजे. स्त्री कुठल्या जाती धर्मातल्या असू द्या, अगदी ती ब्राह्मण असू द्या, मुस्लिम असू द्या, बौद्ध असू द्या, ओबीसी असू द्या, SC ST असू द्या, कोणत्याही जाती धर्मातील स्त्री असली तर तिचा आदर केला पाहिजे. स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं यांचा सतत सन्मान करा, असं छत्रपती शिवाजीराजांचा आदेश होता. शिवाजीराजांनी तो आदेश स्वतः पाळला. स्वतः शिवाजीराजांनी सर्व जाती धर्मातील स्त्रियांचा सन्मानाने आदर केला. सावरकर म्हणतात शिवाजीराजांची ही सद्गुण विकृती आहे. म्हणजे ज्या शिवाजीराजांनी स्त्रियांचा सन्मान करा म्हणून सांगितलं त्यांनी केला. सावरकर म्हणतात शिवाजीराजांची सद्गुण विकृती. शिवाजीराजांना विकृत म्हणणारे सावरकर स्त्रियांवरती अत्याचार करा असं म्हणतात. मग जे सावरकर स्त्रियांवरती अत्याचार करण्याचा संदेश देतात ते सावरकर आज आपल्याला उपयुक्त आहेत का? ठीक आहे, आज आपण हाच पाहतो मुद्दा देशामध्ये हाच मुद्दा घेऊया अन्याय, आपण. उत्तर